पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथील नियमबाह्य सभा रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली। या संदर्भात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचंही त्यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथील नियोजित सभा रद्द करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। पत्रकार परिषदेमध्ये बोलताना विविध मुद्द्यांचा परामर्श घेतला। 18 तारखेला सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान असताना 100 किलोमीटर अंतरावरील सभा ही नियमबाह्य आहे असा दावा प्रकाश पाटील यांनी केला। 17 तारखेला मोदी साहेबांच्या अकलूजला सभा ठेवलेली आहे आणि 18 तारखेला शिंदे साहेबांच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान आहे। मध्ये फक्त 22 तासांचा कालावधी राहतोय, म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मी माझ्या सहीने निवडणूक आयोगाकडे आणि कलेक्टर साहेबांकडे आपल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केलेली आहे की मोदींची सभा ही नियमबाह्य आणि चुकीच्या वेळी होतीये, तर त्याला प्रतिबंध करण्यात यावा। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके पाटील यांनी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना अतिशय पोषक वातावरण असल्याचं सांगितलं। राष्ट्रवादीची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी असून विजय निश्चित आहे असंही ते म्हणाले। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्यामुळं या ठिकाणी शिंदे साहेबांच्या बरोबर शहरातली आमची राष्ट्रवादी काँग्रेसची टीम आणि ग्रामीण भागामध्ये मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण, उत्तर आणि मंगळवेढा पंढरपूरमधला आणि मंगळवेढा मतदारसंघ यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आमची मोहोळ, दक्षिण, मंगळवेढा, पंढरपूर आणि सोलापूर शहरामध्ये आमच्या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून शिंदे साहेबांचा प्रचार त्यांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सगळ्या सहकार्यांनी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणानं ग्रामीण भागातनं तर शिंदे साहेबांना मनापासूनचा अगदी पाठिंबा त्या ठिकाणी मिळालेला आहे। सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी चौफेर प्रगतीसाठी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेच सक्षम असल्याचं मतदारांना समजलं आहे असंही दीपक साळुंके पाटील यांनी सांगितलं।